तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता नवीन वर्ष आलाय नवीन वर्ष लागला ना आज, मस्त अभ्यास करा, चांगले पर्सेंटेज तुम्हाला मिळाले पाहिजे अशा शुभेच्छा। पण चांगले पर्सेंटेज मिळण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागते। कसा? चांगला कडक अभ्यास करावा लागते। हां, तर आपण पाहू उदाहरण नंबर 14 ना। हां 13 झालं, 14 उदाहरण नंबर 14 बघा। प्रीती कंपनी लिमिटेडने प्रत्येकी ₹100 सममूल्य असणाऱ्या 50,000 सामान्य भागांच्या निर्गमनाकरिता अर्ज आमंत्रित केले। काय म्हणते? प्रीती कंपनी लिमिटेडने प्रत्येकी ₹100 सममूल्य, सममूल्य म्हणजे प्रव्याजी नाही, कसर नाही, ठीक आहे। 50,000 सामान्य भाग म्हणजे समभाग अर्ज निर्गमित केले। त्यावर खालीलप्रमाणे प्रतिभाग रक्कम देय होत्या। अर्जासोबत 30, आवंटन 40, प्रथम आणि अंतिम हप्ता 30। किती होते टोटल? 100। 40 आणि 30 70, 70 आणि 30 100। जनतेने 35,000 भागाकरिता अर्ज केले। आता मला सांगा किती भाग विकायला काढले? 50,000। अर्ज किती भागासाठी आले? 35,000। कमी आले? कमी आले तर उलट चांगलं आहे, कारण कमी भागाच्याच अर्जाची रक्कम मिळते, कमी भागाच्याच पैसे आपण वाटप करतो, कमी भागाचेच पैसे मागतो आणि मिळते। समजलं ना? जास्तीचे भाग आले तर मग त्याची विल्हेवाट लावावी लागते, पण इथं कमी आहे, काही लोड नाही। चला पुढे। त्या सर्वांना भागाचे वाटप करण्यात आले, म्हणजे 35,000 भागांना सर्व येणे रकमा प्राप्त झाल्या। केवळ भाग 4,000 धारण करणाऱ्या एका भागधारकाने प्रथम आणि अंतिम याचनेची राशी न भरल्यामुळे त्याच्याकडील सर्व भाग जप्त करण्यात आले। काय म्हणते? सर्व येणे असलेल्या रक्कमा प्राप्त झाल्या, परंतु केवळ भाग 4,000 धारण करणाऱ्या एका भागधारकाने, म्हणजे 4,000 घेणाऱ्या 4,000 भाग घेणाऱ्या एका भागधारकाने प्रथम आणि अंतिम याचनेची राशी भरली नाही। न भरल्यामुळे त्याच्याकडचे सर्व भाग जप्त करण्यात आले। संचालकांनी जप्त केलेले सर्व भाग प्रतिभाग ₹80 पूर्ण दत्त भाग म्हणून पुनर्निर्गमित केले, म्हणजे पुन्हा विकले। प्रीती कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी द्या। आता रोजकीर्द नोंदी कोणत्या द्यायच्या आहे? जप्ती किंवा पुनर्विक्रीच्या म्हटल्या काय? फक्त रोजकीर्द नोंदी द्या, म्हणजे सगळ्या नोंदी आल्या, ठीक आहे। तर सगळ्या नोंदी करायच्या आपल्याला। तर आपल्याला लिहायचं आहे उदाहरण नंबर 14। उदाहरण नंबर 14 काय लिहू आपण? प्रीती कंपनी लिमिटेड च्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी दिनांक डॅश डॅश रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता, ठीक आहे। आता आपल्याला माहिती काय काय पाहिजे असते? किती भाग विकायला काढले? 50,000। किती अर्ज आले? 35,000। आता 50,000ला विसरून जायचं का? कारण अर्ज कमी आले ना, अर्ज कमी आले, कमी भागासाठी आले, तर एकूण जेवढे भाग विकायला काढले त्याला विसरून जायचं, कारण त्याचा काही संबंधच राहत नाही। जास्त अर्ज आले तर मग जेवढे विकायला काढले तेवढे लक्षात ठेवायचे, कळलं का? मग आता किती भागासाठी अर्ज आले? 35,000। 35,000 भागाचे अर्जाचे किती रुपये? 30। 35,000 भागाचे अर्जाचे किती रुपये? 30। 35,000 गुणेला 30, 35,000 गुणेला 30, तर किती शून्य आहे इथं? 1 2 3 4, 4 शून्य, ठीक आहे। किती शून्य आहे? 4 शून्य आहे ना। मग 3 5 15, हातचा आला 3 त्रिक 9 1, 10,50,000। किती येते? 10,50,000। किंवा 35,000 गुणेला 30 आहे की नाही? 3 न गुणा
कितीनं गुणा 3नं. 30 आहे तर एक शून्य इथं ठेवा, सारखाच पडते ना ते. मग 3 शून्य किती वेळा? 3 शून्य 0 0. 3 15 5 चाला 1, 3 त्रिक 9 1 10. आले 10,50,000. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 35,000 गुणेला 30 करायचं आहे. जेवढे उत्तर येईल ते झाली अर्जाची रक्कम. किती अर्ज आले? 35,000 भागासाठी अर्ज आले. गुणेला प्रतिभाग किती रुपये? 30 रुपये. 35,000 गुणेला 30 होते 10,50,000. 10,50,000 आपल्याला मिळणार अर्जाची रक्कम. अर्जाची रक्कम जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा नोंद काय होते? बँक खाते नावे भाग प्रार्थना राशी खाते जमा. भाग प्रार्थना राशी खाते जमा. किती? 10,50,000. 35,000 भागांवर अर्जाची रक्कम मिळाल्या बाबत किंवा प्रार्थना राशी मिळाल्या बाबत. प्रार्थना राशी मिळाल्याबरोबर काय करतो आपण? स्थानांतरित करतो, तेव्हा नोंद होते भाग प्रार्थना राशी खाते नावे. भाग प्रार्थना राशी खाते नावे भाग भांडवल खाते जमा. जास्तीचे भाग वगैरे आले का? नाही. जास्तीचे आले असते तर मग बँक खाते जमा किंवा आवंटन खाते जमा है ना. ज्याला स्थानांतरित केले त्याचे खाते जमा होते. किती रुपये आले आपल्याकडे? 10,50,000. जास्तीच्या भागाचे अर्ज बिर्ज आले नाही, कमी आले. उलट कमी आले ना. मग इथं काय लिहा? भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्या बाबत. स्थानांतरित केल्या बाबत. पुढे जाऊया. अर्जाचा कार्यक्रम संपला. नंतर आहे आवंटन. आवंटनची रक्कम पहिले मिळत नाही, स्थानांतरित करतो. आवंटनवर प्रव्याजी कसा राहील? नाही आहे. आणि आवंटनचे पैसे किती रुपये? 40. 35,000 गुणेला 40. आता कोणत्याही संख्येनं गुणायचं म्हटलं तर जेवढे शून्य असेल ना ते पहिले लिहून घ्यायचे. किती शून्य? 1 2 3 4. शेवटी म्हणून राहिलो मी, मधात लिहिली यांनी इथं. नाही तर इतर 3005 आणि गुणेला 305. मग किती शून्य आहे? 1 2 3. 1 2 3. असं नाही. कसं? शेवटचे समजलं ना. शेवटी असंत 4 पंच 20. आजच्या आले 4 त्रिक 12 2 14 लाख. किती रुपये? 14 लाख रुपये आपल्याला आवंटनाचे मागावे लागतील. आवंटनाचे पैसे मागू आपण 14 लाख, तेव्हा नोंद होते भाग आवंटन खाते नावे. जेव्हा पैसे मागतो आपण, जेव्हा पैसे मागतो तेव्हा काय बघतो? प्रव्याजी कसर आहे का बघायचं. काय बघायचं? जेव्हा पैसे मागतो तेव्हा काय पाहायचं? प्रव्याजी कसर आहे का. मग प्रव्याजी कसर आहे का? नाही. मागताना प्रव्याजी कसर आणि मिळताना आगाऊ किंवा थकीत हप्ता आहे का. म्हणजे कोणी दिले नाही असं कोणी आहे का? म्हणजे एखादा कोणी पैसे देत नाही ना. जसं आता इथं 4,000 भागवाल्यांना प्रथम अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही म्हणते, बरोबर ना. मग तेव्हा येईन ते भाग आवंटन खाते नावे भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. किती भाग आहे? सॉरी, किती रक्कम आली आपली? 14 लाख. इथं काय लिहायचं? 35,000 भागांवर भाग आवंटनाची रक्कम मागविल्या बाबत. मग आवंटनाची रक्कम मिळणार आपल्याला. मिळताना काय म्हटलं मी? आगाऊ कोण दिले आहे का किंवा कोण दिले नाही का. तर आवंटनाचे पैसे कोण दिले नाही असं कोणी आहे का? कोणीच नाही आहे. आवंटनाचे पूर्ण पैसे मिळाले. मग नोंद काय होईल? बँक खाते नावे भाग आवंटन
खाते जमा किती 14 लाख पूर्णच पूर्ण मिळणार ना. कोण दिले नाही असं कोणी आहे का नाही आहे म्हणजे पूर्ण मिळाले. भाग आवंटनाची रक्कम मिळाल्याबाबत ना. त्याच्यानंतर प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे मागताना काय पाहायचं. पैसे मागताना काय पाहायचं प्रव्याजी किंवा कसर आहे का. 17 वेळा हेच सांगायला लागेल का तुम्हाला मला. हां पैसे मागताना काय पाहायचं प्रव्याजी असन तर जमाला कसर असन तर नावेला. मग प्रव्याजी कसर आहे का प्रथम हप्त्यावर. प्रथम अंतिम हप्त्यावर प्रव्याजी नाही आहे मग नोंद काय होईल. हां भाग प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते नावे. भाग प्रथम अंतिम हप्ता मागणी खाते नावे. भाग भांडवल खाते जमा. जर प्रव्याजी असती तर प्रव्याजी खाते जमा झालं असतं. कसर असती तर कसर खाते नावे झालं असतं. इथं काय लिहान 35,000 भागांवर भाग प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम मागविल्याबाबत. किती रुपये मागान तुम्ही प्रथम अंतिम त्याचे 30 रुपये आहे की नाही. 30 रुपयानं आपण 35,000ला ऑलरेडी गुणलाय बरोबर. 10,50,000 पुन्हा पुन्हा गुणाकार करायची गरज नाही. 10,50,000 मागितले. प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे किती मागितले आपण 10,50,000. पैसे मिळताना काय पाहायचं. आता पैसे मिळणार ना प्रथम अंतिम हप्त्याचे. मग प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे मिळणार तर मिळणार तेव्हा काय पाहायचं आगाऊ दिले आहे का कोण पहा नाही आहे. मग कोण दिले नाही असं कोणी आहे का. हां नाही म्हणता डुक्कर तोंडे हो आहे ना. काय केवळ भाग 4,000 धारण करणाऱ्या एका भागधारकाने प्रथम आणि अंतिम याचनेची राशी न भरल्यामुळे म्हणजे त्यानं प्रथम आणि अंतिम हप्त्याची राशी भरली. कोण 4,000 भाग धारण करणाऱ्या एका भागधारकाने प्रथम आणि अंतिम याचनेची राशी न भरल्यामुळे त्याच्याकडील भाग काय केले जप्त केले. तर पहिले त्याचे पैसे मिळणार नाही ना प्रथम अंतिम हप्त्याचे. मग किती भागाचे 4,000 भागाचे. प्रथम आणि अंतिम हप्त्याची रक्कम किती आहे 30. 4,000 भागाले 30 न गुणा किती शून्य इथं 4 शून्य 1 2 3 4 3 चौक म्हणजे 1,20,000 रुपये मिळणार. 10,50,000 मागितले ना तुम्ही. किती मागितले 10,50,000 त्यातले 1,20,000 रुपये आपल्याला मिळणार. 0 0 0 0 5तून 2 गेले 3 10तून 1 गेला 9 9,30,000 रुपये मिळणार. मग 1,20,000 काय आहे मिळणार नाही म्हणजे काय थकीत. थकीत म्हणजे काय नुकसान. नुकसान कुठे जाते नावेला. मग नोंद जशी आहे तशीच फक्त एक नावेला पद वाढेल. मग आता भाग प्रथम अंतिम हप्त्याचे पैसे मिळणार तेव्हा नोंद काय होईल बँक खाते नावे. बँक खाते नावे भाग थकीत हप्ता खाते नावे आणि भाग प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते जमा किंवा याचना खाते जमा. मग प्रथम अंतिम हप्त्याचे खाते नावे किती आहे 10,50,000. तर इथं जमा किती होईल 10,50,000 मागितले होते पैकी 1,20,000 काय आहे थकीत. थकीत खाते नावे 1,20,000 मग मिळणार किती आपल्याला 9,00,000. बँक खाते नावे 9,30,000. इथे लिहू आपण. इथे लिहू काय लिहू आपण भाग प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम 1,000 भाग सोडून 4,000 भाग सोडून मिळाल्याबाबत. 1,000 कुठून आणलं मी
4,000 भाग सोडून मिळाले ना, 1,000 आलं डोक्यात. हां, तर भाग प्रथम व अंतिम हप्त्याची रक्कम किती भाग सोडून? 4,000 भाग सोडून. म्हणजे 4,000 भागाचे प्रथम अंतिम हप्त्याचे पैसे मिळाले, बाकीचे पैसे मिळाले. मग काय केलं? अंतिम हप्ता संपला, प्रथम अंतिम हप्ता संपला. मग काय केलं त्यांनी? प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे त्यांना भरले नाही, म्हणून त्याचे भाग काय केले? जप्त केले. मग जप्त केले तेव्हा नोंद काय होते? भाग भांडवल खाते नावे, भाग प्रवेजी खाते नावे, पण प्रवेजी आहे काय? भाग कसर खाते जमा पण नाही आहे. भाग जप्ती खाते जमा, भाग जप्ती खाते जमा मिळालेले. आणि न मिळालेले कोणते आहे मग? भाग प्रथम व अंतिम हप्ता, भाग प्रथम व अंतिम हप्ता मागणी खाते जमा. म्हणजे हे थकीत आहे. हा प्रथम अंतिम हप्ता नाही आहे, हा थकीत हप्ता आहे. भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, प्रवेजी कसर नाही आहे ना, म्हणून डायरेक्ट जप्ती खाते जमा. जप्ती खाते जमा कोणती रक्कम? मिळालेली. आणि प्रथम अंतिम हप्त्याची मिळाली नाही म्हणून त्याचे खाते. जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेली रक्कम. आता मला सांगा, यांना कोणते पैसे दिले नाही 4,000 भागवाल्यानं? प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे भरले नाही. मग कोणते भरले? अर्जाचे नावंटांचे. अर्जाचे नावंटांचे किती रुपये होते? 30 आणि 40 70. म्हणजे 4,000 भागावर 70 रुपये दिले त्यानं. 1 2 3 4 0 7 2,80,000 मिळाले. जप्ती खाते जमा 2,80,000. ठीक आहे. आणि भाग प्रथम अंतिम हप्त्याचे किती मिळाले नाही? थकीत किती झाले होते? 1,20,000. 4,000 गुणिले 30 1,20,000. याची टोटल 2 आणि 3 लाख 4 लाख. 80 आणि 20 1 लाख होते ना. 1 लाख आणि 2 लाख 3 2 आणि 2 4 लाख. इथं काय लिहू आपण? 4,000 भाग जप्त केल्या बाबत. ठीक आहे. जप्त झाले भाग म्हणजे आपल्याकडे आले. जप्त केल्यानंतरही पुढेही सांगितलं आहे ना पहा, संचालकांनी जप्त केलेले सर्व भाग प्रतिभाग अंशी पूर्ण दत्त भाग म्हणून पुनर्निर्गमित केले. काय म्हणते? जप्त केलेले 4,000 भाग, जप्त केलेले 4,000 भाग म्हणजे सर्व भाग म्हणते ना तो. जप्त किती भाग केले आपण? 4,000. तर 4,000 भाग किती रुपयाने विकले त्यानं? 80 रुपयानं. त्याची ॲक्च्युअल किंमत किती होती? 100. 100 रुपयाचे भाग कितीनं विकले? 80नं. म्हणजे 20 रुपये काय? कसर. पहिले कसर होती का उदाहरणात? आता कसर आहे. कसर पहिले नसन आणि आता कसर आहे, तर कसर कोणत्या नावाने लिहायचे? जप्ती खाते. मग पुनर्विक्री करू तेव्हा नोंद होते. म्हणजे भागभांडवल जप्त केले ते भागभांडवल खाते नावे. पुन्हा विकू तर भागभांडवल जाईल, पैसे आपल्याकडे येईल. पैसे येईल तर मग नोंद काय? बँक खाते नावे. कसरही आहे त्याच्यावर, पण पहिले कसर होती का? नाही. म्हणून भाग जप्ती खाते नावे. कसर नुकसान आहे ना, नावेला येते. भाग जप्ती खाते नावे. 20 रुपयाचं नुकसान आहे ना आपलं. विकले किती रुपयानं? 80नं. 20 रुपये काय आहे? कसर. कसर पहिले होती का? नाही. म्हणून जप्ती खाते नावे लिहिलं कसरच्या ठिकाणी. भाग कसर खाते नावेच्या ऐवजी भाग जप्ती खाते नावे. आणि भाग भांडवल आपल्याकडून गेले म्हणून भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. जप्त केलेले 4,000 भाग पुनर्विक्री केल्या बाबत. पहा किती रुपयानं विकले? 80नं. किती भाग? 4,000 भाग 80 रुपयानं विकले. 4 0 8 चौक 32 3,20,000. 4,000 भागावर कसर किती आहे? 20. 4 0 2 चौक 8 80,000. 3,20,000 आपल्याला मिळणार. किती मिळणार? 80 रुपयानं विकले तर एवढे पैसे भेटल ना. आणि कसर किती झाली? 80,000. 3,20,000 आणि 80 4 लाख झालं.
आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जर कंपनीनं भाग जप्त केले आणि जप्त केल्यावर पुनर्विक्री केले, काय म्हटलं मी, जप्त केले आणि जप्त केल्यावर पुनर्विक्री केले, तर जेवढे भाग पुनर्विक्री केले तेवढ्या भागावर झालेला नफा भांडवल निधीला स्थानांतरित करावं लागते. तर कोणतं खातं उघडा लागते? जप्ती खाते. कोणते खाते? जप्ती. केव्हा उघडा लागते जप्ती खाते? पुनर्विक्री केले तर. किती भाग जप्त केले? 4000. किती विकले? 4000. म्हणजे इथं कमी जास्तचा काही प्रश्न नाही. मग जेव्हा भाग जप्त केले तेव्हा जप्ती खाते जमा किती आहे? 2,80,000. जप्ती खाते जमा किती आहे? 2,80,000. आणि जेव्हा ते पुन्हा विकले तेव्हा जप्ती खाते नावे आहे किती? 80,000. मग याला क्लोज करा. 2,80,000 जमाची, 2,80,000 नावेला. 2,80,000 मधून 80 गेले, किती उरले? 2 लाख. म्हणजे 2 लाख रुपये काय झाला? लाभ. जप्ती खात्याचे कुठं आला? नावेला. तेव्हा त्याची नोंद होते. जप्ती खात्याची कुठं आला? नावेला. तेव्हा त्याची नोंद होते. भाग जप्ती खाते नावे. भाग जप्ती खात्याच्या नावेला आला ना, म्हणून भाग जप्ती खाते नावे, भांडवल निधी खाते जमा. भांडवल निधी खाते जमा. हे नोंद कधी करायची आहे? जप्त केलेले भाग पुनर्विक्री केल्यानंतर. इथं पहा काय लिहायचं. जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागांवर झालेला लाभ भांडवल निधीला स्थानांतरित केल्याबाबत. काय लिहिलं आपण? जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागावर झालेला लाभ. लाभ कसा काय झाला? आपण जे भाग विकले होते त्याच्यातले आपण 4000 भाग जप्त केले. 4000 भाग त्यानं कोणते पैसे दिले नाही? प्रथम हप्त्याचे. हे दिले नाही त्यानं, एवढे मिळाले होते. मग एवढा लाभ झाला होता आपल्याला. जेव्हा जप्त केलेले भाग आपण जप्त केले भाग तेव्हा आपल्याला फायदा किती झाला होता? 2,80,000 ऑलरेडी मिळाले होते. 1,20,000 मिळाले नव्हते. मग मिळाले किती होते? 2,80,000. आणि जेव्हा ते पुन्हा विकले तेव्हा नुकसान किती झालं आपल्याला? जप्तीमुळं, जप्त केलेल्या भागात पुन्हा विकल्यामुळे नुकसान किती झालं? 80. 2,80,000 फायदा झाला होता, त्याच्यातून 80,000 नुकसान झालं पुन्हा विकले तेव्हा. म्हणजे तरी 2 लाख रुपये फायदा झाला आपल्याला. किती रुपये फायदा झाला? 2 लाख. तो कशाला स्थानांतरित करायचा? भांडवल निधीला. काय लिहिलं आपण? कोणतं खातं उघडलं? जप्ती खाते. केव्हा उघडायचं जप्ती खाते? जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले, जप्त केले भाग इतकंच सांगितलं तर मग संपला कार्यक्रम. पण जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले तर मग जप्ती खाते उघडायचे. जप्ती खात्याची जमा, मग नावे, जेवढं बॅलन्स येईल ते किती भाग जप्त केले? 4000. विकले किती भाग? 4000. मग काही प्रश्न नाही. पूर्ण 2 लाख रुपये जप्ती खात्याचे कुठं आले? नावेला. जप्ती खात्याचे कुठं आले? नावेला. मग जप्ती खाते नावे, भांडवल निधी खाते जमा. भाग जप्ती खाते नावे, भांडवल निधी खाते जमा. कळलं का? नावेलाच येते नेहमी बॅलन्स, लक्षात ठेवा. समजलं का तुम्हाला? अशा प्रकारचं उदाहरण नंबर 14 आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर सांगा. बोला. काही अडचण आहे याच्यात? समजलं? घरी जाऊन करून पहा. धन्यवाद.